वेळीच ना छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं. आता काय ते समजेलच तुम्हाला पुढे. इथं बघा कोंबड्या किती छान खाऊ खातात मिळून मिसळून. इथं ना वरती फांदीवरती नारळ पडून बसलाय वा. असं वाटतं हवा जोराची सुटते हा म्हणून पाडायला लागलं. कुठे पडला? उठलंय ग. तिकडे पडलं झाडाखाली. हे वाईट पडला वरनं पाडलं. म्हटलं हवा सुटल्या बसाय कोणा तर डोक्यात. अजून एक आहे का? ए वैभव मोहळ बसले अरे तिथं. माशा खाली आली. ए मागच्या वेळेस मला चावली होती. भाऊंचा इकडं आराम चालू आहे. पडण्यासारखे नारळ आहेत ना तर ती पाडून गेला खाली. हो हो. इकडं ना तोपर्यंत असताना आणि मी पडलेले थोडे नारळ सगळे एका कॅरेटमध्ये म्हटलं भरून तिकडं झाडाखाली नेऊन ठेवूया. कारण जे खाली वरून डोक्यात पडण्यासारखे होते ते वैभवने सगळे अगोदरच काढून घेतले. काढले म्हणून बरं झालं, नाही तर कुणाचं तर डोक्याचं खांब झालं असतं. आता ना मी ते काल तुम्हाला जे गव्हाचं रान आपलं दाखवलं होतं तर ते बघा इथं ट्रॅक्टर आलाय त्याच्यामुळे ते सगळं इथं नांगरून घ्यायचं चालू आहे. आणि पाठीमागं हे बळंक्या बघा, म्हणजे किडं मुंग्या जे काही निघतात ना ते मातीतून वरती येतात ना तर ते खाण्यासाठी त्यांची किती गर्दी आहे बघा. आणि किती असं घोळका आलंय. असं तर बघायला गेल्यानंतर कुठं भेटत पण नाहीत, पण ज्यावेळेस असं काही शेतात काम चालू असलं नांगरायचं म्हणा किंवा शेताला पाणी द्यायचं म्हणा तर त्यावेळेस हे पक्षी आवर्जून येतात. आणि हे बघा किती छान मान हलवते बघा खाली. आणि किती एकदम फ्रेश वाटत होतं त्यांना बघितल्यानंतर. ऊन भरपूर पडलं होतं पण ह्या पक्ष्यांना बघून खरंच खूप छान वाटत होतं.